ज्येष्ठ तत्ववेत्ते न्यायाचार्य महंत हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री शास्त्रीजींचं स्वागत करूया. शास्त्रीजी रामकृष्ण हरी. तर काल आपण ओम नमो जे आद्या याबद्दल बोलत होतो. वेळेअभावी आपल्याला त्याबद्दल अधिक बोलता आलं नव्हतं, तर आज आपण पुन्हा त्या ओवी बद्दल आम्हाला सांगा. काही ठिकाणी पाठभेद आहेत, पण सकलार्थ मती प्रकर्ष हा एक कुंटेची ज्ञानेश्वरी म्हणून आहे. ते 1818 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. आणि त्या काळामध्ये जेवढ्या ज्ञानेश्वर्या उपलब्ध होत्या त्या सगळ्यांच्या पाठभेदासहित तळटीपा देऊन ती ज्ञानेश्वरी छापली होती. पण वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस पाठभेदाचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस कुंटेची ज्ञानेश्वरी प्रमाण मानले जाते. आणि त्या काळातले 200 वर्षापूर्वी 1818 त्या काळात पहिली ज्ञानेश्वरी प्रकाशित झाली. आणि त्या काळात जेवढ्या ज्ञानेश्वर्या उपलब्ध होत्या घराण्याच्या इतर वगैरे सगळं, त्या सगळ्यांना एकत्रित करून एक ज्ञानेश्वरी लिहिलेली. मग त्यात उपलब्ध असणारे पाठ सुद्धा त्या ठिकाणी दिले आहेत. मग कधी कधी आपण ज्या शब्दांचा उच्चार करतो आणि इतर शब्दांमध्ये जे उच्चार होतात त्यामध्ये फरक आहे असं वाटतं की हा शब्द खरा का तो शब्द खरा. कारण ना कसं होतं की बऱ्याचदा ऐकलेलं जे आहे त्याच्यामध्ये देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू असं ऐकलंय, पण जेव्हा तुम्ही सांगितलं की सकल अर्थ मती प्रकाशू. हा, मती प्रकाशू म्हणजे काय प्रकाशू? अर्थ शब्दाचा अर्थ होतो विषय. सकल अर्थ मती प्रकाशू. केवळ मती प्रकाशू म्हणजे मतीत कोणता प्रकाश पाडणार. आणि भगवान श्री ज्ञानोबा असं तर विनाकारण बोलणार नाही ना. तर अर्थ हा शब्द व्यापक आहे. जगातले सगळे विषय मतीमध्ये कनेक्टेड आहेत. गणपतीच्या आशीर्वादाने प्रकाशू म्हणून ज्ञानोबाला कुठल्याही ग्रंथाचं अध्ययन करावं लागलेलं नाही. 16व्या वर्षी जे ज्ञानेश्वरी प्रकाशित झाली त्याचं मूळ कारण मतीत सगळे विषय प्रकाशित झाले. देवा तुची गणेश. इथं देवा शब्द पुन्हा लक्षात ठेवा, गुरुला गणपती म्हटलेले. ज्ञानोबांची 2 विशेषता आहेत. ओम नमो जी आद्यामध्ये 2 नमन आहेत. महाराष्ट्राला हे माहिती नाही. ओम नमो जी, तो जी हा शब्द गुरुला वापरलेला आहे, तिथं पूर्ण विराम आहे. आद्या सुसंवेद्या आत्मरूपा हा निर्गुण ईश्वर वेगळा आहे आणि हाच निर्गुण ईश्वर गणपतीमध्ये परिवर्तित होतो. देवा तुचे गणेश. पहिलं नमन जी ओम नमो जी हे नमन नमस्कारात्मक आहे. ते निर्गुणाला होत नसतं, ब्रह्माला होत नसतं, सगुण साकाराला नमस्कार करतो आपण. म्हणून गुरु समोर बसलेले आहेत ओम नमोजी. मग त्यांच्यामुळे जे आम्हाला निर्गुण तत्व दिले संपूर्ण माझे हाती, त्या श्री गुरूंनी जे तत्व दिलं त्याचं वर्णन आहे. आद्या सुसंवेद्या यात दुसरी विशेषता आहे, निर्गुण निराकार परमात्म्याला नमस्कार नाही करता येत, त्याला जय जय म्हणावं. जिथे जिथे ज्ञानेश्वरी शब्द आलेले आहेत तिथे तिथे व्यापक रूप आहे आणि व्यापकाचा जय जयकार होतो, व्यापकाला नमस्कार करता येईल. हा देखील अर्थ गणपतीच्या आशीर्वादाने प्रकाशित होतो. नाही तर आपल्या मनाने अर्थ लावला तर समस्या निर्माण होते. म्हणून आपण कालच्या भागामध्ये विद्वत्ता आहे पण गोडी नाहीये, रस नाहीये. रस प्रदान करणारा, भाव प्रदान करणारा, अर्थ प्रदान करणारा. आणि ज्यावेळेस गणपतीची उपासना होती किंवा मंत्र म्हणले जातात, गणानांत्वा गणपती, त्याच्यामध्ये ब्रह्मणस्पती शब्द आहे. ब्रह्मणस्पती शब्दाचा अर्थ असा होतो वाणीचा पती. बरं. आणि तो गणपती बाप्पा आहे. ज्याला उत्कृष्ट बोलता येतं त्याच्यावर गणपतीची कृपा असते, कारण की तो वाक्पती आहे, वाचस्पती. आणि हे शब्द आलेले आहेत त्या ठिकाणी. शास्त्रीजी, मला माहितीये हे 10 दिवस आम्हाला काय ज्ञान, काय विचार, काय गणपती बाप्पा बद्दलचं ज्ञानोबा माऊलींनी त्यांच्या वाङ्मयामधून वर्णिलेल्या 700 वर्षांपूर्वी वर्णिलेल्या गणपती बाप्पाची ती महती आम्हाला कळतेय. खूप भाग्यवान आहोत आम्ही. आणि प्रत्येक भाग जो आहे ना, रसिक प्रेक्षक हो, माऊलींनो, खरोखरच औत्सुक्य वाढवणारा आहे.
हा प्रत्येक भाग बघायला विसरू नका. आता मनात अजून उत्सुकता आहे ती म्हणजे अकार, उकार आणि मकार याबद्दल जे माऊलींनी ओम नमोजी आद्यामध्येच सांगितलं. माझा गणपती बाकी आहे ना. हो. उद्याच्या भागामध्ये याबद्दल बोलूया. शास्त्रीजी खूप खूप आभारी.